नमस्कार. तुमचं आपल्या चॅनेलवरती मनापासून खूप खूप स्वागत. सणवार आले म्हटलं की गोडाचा पदार्थ हा बनवावाच लागतो. पण झटपट पद्धतीने काय बनवायचं काहीच सुचत नाही. तर तुम्ही तांदळाची खीर ही नक्कीच बनवू शकताय. एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने तांदळाची खीर कशी बनवायची त्याची रेसिपी आपण इथे बघूया. चला मग रेसिपीला सुरुवात करू. इथे एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये आपण अर्धी वाटी बासमती तांदूळ घालून घेऊ आणि छान असे मीडियम फ्लेमवरती भाजून घेऊया. खायचे तांदूळ घेतला तरी चालेल, त्याचीसुद्धा खीर खूप छान होते. आता हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि याच पातेल्यामध्ये 2 ग्लास आपण इथे पाणी घालून घेऊया. आणि जे तांदूळ आपण भाजून काढले ते मिक्सरला रव्यासारखे आपण इथे बारीक करून घेणार आहोत. आणि पाण्याला छान उकळी आली की आपण याच्यामध्ये जे बारीक करून घेतलेला रवा आहे म्हणजे तांदूळ आहेत ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. आणि मीडियम फ्लेमवरतीच आपण पाण्यामध्ये सुरुवातीला हे तांदूळ शिजवून घेऊया. त्यानंतर इथे बेदाणे, काजू, बदाम आपण याच्यामध्ये घालून घेऊ. काजू बदाम खिरीमध्ये नसतील तर खिरीची मजा अजिबात येत नाही. तर आपण इथे मिक्स करून घेऊ. त्यानंतर याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत. इथे अर्धा लिटर दूध घातलेलं आहे. आता आपण पूर्ण खीर ही दुधामध्ये मीडियम फ्लेमवरतीच शिजवून घेऊया. दुधाला चांगली उकळी आली की मग आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेऊया. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर याच्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊ. वेलची पावडर घातल्यामुळे खिरीला छान असा सुगंध येतो. पुन्हा एकदा मिक्स करून ही खीर आता 5 मिनिट आपण शिजवून घेऊया. सुरुवातीला तुम्हाला ही खीर पातळ वाटेल, परंतु तांदळाची खीर आहे ती थंड होईल तशी दाटसर होते. तरी ते तांदळाची खीर एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि सर्विंगसाठी काजू बदाम तर झालेच पाहिजे. सुमधुर स्वादिष्ट अशी तांदळाची खीर इथे तयार झालेली आहे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अजून चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा.